काँग्रेस नेते राहुल गांधी यांची भारत जोडो न्याय यात्रा नंदुरबार येथे धडकणार आहे। एकेकाळी काँग्रेसचा बालेकिल्ला म्हणून ओळखल्या जाणाऱ्या नंदुरबार जिल्ह्यात न्याय यात्रा धडकणार आहे। भारत जोडो न्याय यात्रेत कार्यकर्त्यांनी लाखोच्या संख्येने सहभागी होण्यासाठी आज साक्री शहरातील कृषी उत्पन्न बाजार समितीच्या सभागृहात लोकसंघर्ष मोर्चाच्या अध्यक्षा प्रतिभाताई शिंदे व काँग्रेसचे जिल्हा अध्यक्ष श्याम सनेर यांच्यासह माजी खासदार, माजी आमदार व ज्येष्ठ नेत्यांच्या उपस्थितीत आढावा बैठक घेण्यात आली। राहुल गांधी हे भारत जोडो यात्रेसाठी नंदुरबार येथे दिनांक 12 मार्च रोजी नंदुरबारला हेलिकॉप्टरमधून आगमन होईल व नंदुरबार शहरातून रोड शो करीत सीबी ग्राउंड येथे सभेला संबोधित करतील। दिनांक 13 रोजी दोंडाईच्या येथून सकाळी 7 वाजता भारत जोडो न्याय यात्रेला सुरुवात होईल व धुळे येथे दुपारी 12 वाजता सुरत बायपास वरील वालचंद बापूजी हॉटेलच्या आवारात महिला मेळाव्यासाठी काँग्रेसच्या नेत्या प्रियंका गांधी व राहुल गांधी संबोधित करतील व महिलांचे प्रश्न जाणून घेतील। नुकतंच राहुल गांधी यांनी घोषणा केली आहे की आमचे सरकार आल्यावर नोकरीच्या शोधात असणाऱ्या तरुणांसाठी 30 लाख नोकऱ्या उपलब्ध करून देऊ व महिलांसाठी देखील नवजीवन योजनेबाबत दिनांक 13 तारखेला धुळ्यात काय घोषणा करतील याकडे महिलांच्या नजरा लागल्या आहेत। नंदुरबार, दोंडाईच्या व धुळे येथील भारत जोडो यात्रेसाठी पदाधिकारी, कार्यकर्ते व महिला भगिनींनी मोठ्या संख्येने सहभागी व्हावे असे आवाहन लोकसंघर्ष मोर्चाच्या अध्यक्षा प्रतिभाताई शिंदे यांनी केले आहे। यावेळी धुळे जिल्हा काँग्रेसचे अध्यक्ष श्यामकांत सनेर, प्रतिभाताई शिंदे, तालुका अध्यक्ष भानुदास गांगुर्डे, माजी खासदार बापूसाहेब चौरे, माजी आमदार DS आहिरे, माजी आमदार वसंतराव सूर्यवंशी, उत्तम बापू देसले, याकूब पठाण, युसुफ भंडारी, नरेंद्र खैरनार, सचिन सोनवणे, गणेश गावित, संदीप भोये, पंकज सूर्यवंशी, प्रकाश राऊतसह साक्री तालुक्यातील सर्व काँग्रेसचे कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते। मीडिया लाईव्हसाठी रफिक शेख, साक्री, धुळे। करते या मीटिंगसाठी एकत्र जमले होते। दिनांक 12 तारखेपासून 12 मार्चपासून राहुल गांधींची भारत जोडो न्याय यात्रा ही मणिपूरपासून जी सुरू झाली आहे आणि 17 तारखेला मार्चमध्ये ती मुंबईला तिचं समापन होणार आहे। त्या यात्रेची सुरुवात नंदुरबारपासून होणार आहे आणि दुसऱ्या दिवशी ती प्रामुख्याने धुळ्याच्या दोंडाईच्याला 12 तारखेला रात्री राहुलजी मुक्कामाला असतील त्यांच्या सर्व ताफ्यासह आणि 12 तारखेला मग ती यात्रा दोंडाईच्यापासून सकाळी सुरू होऊन आपल्या क्रांती स्मारकाला वंदन करत या धुळे जिल्ह्यामधल्या शेतकऱ्यांच्या, कष्टकऱ्यांच्या, महिलांच्या, आदिवासींच्या सगळे प्रश्न, तरुणांचे प्रश्न समजून घेत ती यात्रा धुळ्यात येईल। धुळ्यामध्ये संपूर्ण यात्रेचा रूट शांभव तुम्हाला सांगतील, तिकडे एक ती मोठी सभा आणि सगळं करत पुढे येतील। आणि धुळे शहरामधलं वैशिष्ट्य म्हणजे असं की ह्या यात्रेमध्ये काँग्रेस कमिटी जी आहे, काँग्रेस पक्ष जो आहे तो या देशातल्या महिलांना काय देऊ इच्छितो याच्याबद्दलचा जाहीरनामा जाहीर करेल। आत्ता जसं झारखंडमध्ये आदिवासींच्या संदर्भामध्ये आमच्या नेमकी पुढचं काय व्हिजन आहे आणि त्या जाहीरनाम्यामध्ये आम्ही काय करणार आहोत हे त्यांनी जाहीर केलं। परवाच्या दिवशी बरोबर मध्य प्रदेशमध्ये युवकांच्या संदर्भामध्ये आम्ही काय आमचा जाहीरनामा असणार आहे इंडिया आघाडी म्हणून आणि विशेषतः काँग्रेस पक्ष म्हणून ते त्यांनी जाहीर केलेलं आहे। आणि म्हणून 13 तारखेला दुपारी 12 वाजता हा महिलांचा मोठा असा मेळावा राहुल गांधी आणि प्रियंका गांधीजींच्या उपस्थितीमध्ये संपन्न होणार आहे आणि तिथून महिलांच्या हक्काचा, न्यायाचा म्हणजे घोषणाच आमची आहे की आधी आबादी पुरा अधिकार या अनुषंगाने महिला मेळावा होणार आहे आणि त्या महिला मेळाव्यामधून एक मोठा एल्गार महिलांच्या हक्काचा हा जाहीरनामा जाहीर केला जाणार आहे। त्यासाठी साक्री तालुक्यातल्या तमाम सर्व संविधानावरती प्रेम करणारे, महागाईला कंटाळलेले, शेतकऱ्यांची जी लूट होते त्या लुटेच्या विरोधामध्ये आपल्या मनामधला असणारा संताप व्यक्त करण्यासाठी, या देशामधल्या सर्व बेरोजगारांना काम मिळावं याच्यासाठी
आपण सगळेजण दोंडायच्याला सकाळी 8 वाजल्यापासून तर धुळे सोडेपर्यंत दिनांक 13 मार्च 2024ला आपण सगळेजण हजर राहावं आणि या न्याय यात्रेमध्ये आपला स्वतःचाही एल्गार करावा ही सगळ्यांना जाहीर विनंती. नमस्कार.